नमस्कार, मी डॉक्टर शीतल पाटील. गेल्या 12 वर्षांपासून एकदंत डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर हिरावाडी येथे ॲज अ डेंटल सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज आपण अक्कलदाढ म्हणजेच विजडम टूथ याविषयी जाणून घेऊया. नमस्ते मैम, मेरा नाम भावना सावलानी है। मेरे 10 दिनों से यहाँ पे बहुत दर्द था, तो मैंने जनरल फिजिशियन को दिखाया। 8 दिनों तक एंटीबायोटिक्स ली वगैरह, पर फिर भी मेरा कान का दर्द कुछ भी कम नहीं हो रहा था। तो मेरी एक फ्रेंड ने सजेस्ट किया कि हो सकता है डेंटल इशू हो। तो फिर मैंने डॉक्टर शीतल पाटिल को कांटेक्ट किया आपको और आपके पास आई। तो आपने जब चेकअप किया तो आपने बोला एक एक्सरे निकालना पड़ेगा क्योंकि लग रहा है विजडम टूथ का है। एक्सरे निकालने के बाद आपने कहा कि अक्कल दांत आई है और वो बहुत टेढ़ी आई है, जिसकी वजह से हमें ऑपरेट करके ये निकालना पड़ेगा। तो क्या ये निकालना जरूरी है? भावनाजी, तुमची अक्कलदाढ आपल्याला काढावीच लागेल. माझ्याकडे बऱ्याचदा कान दुखतोय, त्यामुळे ENT स्पेशलिस्टकडे गेलेले बरेच पेशंट येतात. परंतु 90% पेशंटमध्ये अक्कलदाढ तिरपी आल्यामुळे कान दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. अडकलेल्या अक्कलदाढीमुळे जबड्याच्या त्या बाजूला इन्फेक्शन किंवा सूज येते आणि त्याच्या दबावामुळे त्या बाजूचा कान दुखत असतो. सेम तुमच्या केसमध्येही आपल्याला एक्सरे घेतल्यावर समजले की अक्कलदाढ तिरपी आलेली आहे आणि तिच्या दबावामुळे कान दुखतोय, तर ती काढणे हाच एक उपाय आहे. मैम, अक्कल दांत निकालने की वजह से आगे चल के कोई प्रॉब्लम तो नहीं होने वाली, या फिर इसके कोई साइड इफेक्ट्स तो नहीं होते? क्योंकि बहुत डर लगता है ये सोच के कि ऑपरेट होने वाला है और दांत निकलने वाला है। बिलकुल नाही भावनाजी, अक्कलदाढ काढल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नसतो. अक्कलदाढ काढणे ही मायनर सर्जिकल प्रोसिजर म्हणजे छोटीशी दातांची शस्त्रक्रिया आहे, जी लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे छोट्याशा भुलीमध्ये केली जाते. तिला लागणारा वेळ साधारण अर्धा ते दीड तास लागू शकतो. ही शस्त्रक्रिया अगदी पेनलेस असते. त्यात पेशंटला कुठलाही त्रास होत नसतो. फक्त पेशंटने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन नीट करावे. मैम, ये दांत जैसे आप निकालोगे तो इसके बाद इसकी जगह पर भी दूसरा दांत लगाना जरूरी है क्या, या फिर से ऑपरेट करके इसको निकाल लेना ही सही है? भावनाजी, तुमचा हा प्रश्न सुद्धा अतिशय योग्य आणि महत्त्वाचा आहे. बऱ्याच पेशंटला हा प्रश्न पडतो की अक्कलदाढ काढल्यावर त्या ठिकाणी नवीन दात ब्रिज किंवा इम्प्लांटने बसवायचा का? परंतु अक्कलदाढ काढल्यानंतर तेथे कुठलाही दात बसवण्याची आवश्यकता नाही. कारण मुळातच अक्कलदाढ 99% पेशंटमध्ये तिरपी येत असते. त्यामुळे तिचा चावताना, खाताना काही उपयोग होत नसतो आणि तिचं येण्याचं वय सुद्धा फिक्स नाहीये. तर आज आपण अक्कलदाढीविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला याविषयी काही प्रश्न किंवा समस्या असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हॅलो, मी किरण मनोज पगार. मी ऑस्ट्रेलिया पर्थमधून आली आहे. ॲक्च्युली माझी दाढ खूप दुखत होती, तर मी ऑस्ट्रेलियात चेक केलेलं. माझी अक्कलदाढ येते हे मला समजलं होतं, पण तिकडे हा खर्च खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी बेटर वे मला इकडे यायचंच होतं, तर मी डिसाईड केलं की नाशिकला माझं होमटाऊन नाशिक आहे, मी नाशिकला येऊन ट्रीट करेल असं डिसाईड केलं होतं. तर मी आल्यावर शीतल पाटील मॅडमांकडे आलेली. तर मॅडमांनी पण चेक केलं, तर मॅडमांनी चेक केल्यानुसार पण तेच होतं की माझी अक्कलदाढ खूप तिरपी होती आणि मला खूप त्रास पण खूप होत होता. तर आम्ही लगेच सेकंड डेला ऑपरेट केलं. तर ऑपरेट केल्यानंतर म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन खूप छान झालं की जास्त त्रास झाला नाही आणि आता एव्हरीथिंग इज ओके. मी म्हणजे मला आता रिकव्हरी पूर्णच झाली माझी. तर मॅडमांची ट्रीटमेंट खूपच छान होती, आवडली मला. थँक्यू मॅडम.